नमस्कार. नंदुरबार पोलिसांची मोठी कारवाई. सराईत घरपुड्या करणारा बाचक्या जेरबंद, 4 गुन्हे उघड. कारवाईत 10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. नंदुरबार व शहादा पोलिसांची संयुक्त कारवाई. नंदुरबार जिल्ह्यात वाढलेल्या घरपुडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने धुळे येथील सराईत आरोपी इम्रान शेख खालिद उर्फ बाचक्या वय वर्ष 30 याला नंदुरबार नवापूर रोडवरील पत्र्याच्या शेडमधून ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार मागील काही दिवसांमध्ये नंदुरबार शहर आणि शहादा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्या वेळी घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या घटनांचा तपास करत असताना पोलिसांनी रेकॉर्डवरील तसेच यापूर्वी मालमत्तेविरुद्ध गुन्हे दाखल असलेल्या संशयित आरोपींची माहिती घेतली. दरम्यान 14 ऑगस्ट रोजी नंदुरबारचे उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत इम्रान शेख उर्फ बाचक्या याच्या बाबतीत माहिती मिळाली. तो नंदुरबार नवापूर रोडवरील एका पत्र्याच्या शेडमध्ये राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर विशेष पथकाने परिसरात शोध मोहीम सुरू केली. शोध घेत असताना एका बंदिस्त शेडमध्ये पोलिसांना एक व्यक्ती दिसून आला. संशयावरून त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव इम्रान शेख खालिद शेख, राहणार अजमेरानगर, खडीपट्टी, धुळे, सध्या नंदुरबार असे सांगितले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विश्वासात घेत चौकशी केली असता नंदुरबार शहर आणि शहादा परिसरात रात्रीच्या वेळी घरफोडी केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपीच्या ताब्यातून 10,02,126 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिसांनी आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे अभिलेख तपासले असता नंदुरबार जिल्ह्यातील 4 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींविरुद्ध यापूर्वी धुळे, नंदुरबार, नाशिक ग्रामीण येथेही मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान आरोपीने नंदुरबार जिल्ह्यात आणखी काही गुन्हे केले आहेत का, तसेच घरफोड्यांमध्ये त्याचे आणखी साथीदार आहेत का याचा तपास पोलीस पथकाकडून सुरू आहे. सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे आणि नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वंजारी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बाविस्कर, पोलीस हवालदार राकेश मोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार मोहन डमडेरे, अभय राजपूत, मनोज महाजन, विनोद पाटील, सचिन वसावे, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विशाल नागरे, आनंदा मराठे यांच्या पथकाने केली आहे. KTN न्यूज नेटवर्क, नंदुरबार. नंदुरबार शहर पोलीस ठाण्याला 744/2026 BNS कलम 331(4) आणि 305 प्रमाणे 8826 ला एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार उपविभाग यांच्या मार्गदर्शनाने समांतर तपास सुरू होता आणि तो तपास करताना 14/8/26 ला उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार उपविभाग श्री हनुमंत गायकवाड आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील यांना जी गोपनीय माहिती मिळाली होती की सदरचा वरचा गुन्हा दाखल झालेला आहे, ती जी घरफोडी आहे ही धुळे शहरातील सराईत आरोपी जो आहे इम्रान शेख उर्फ इम्रान बाचक्या, राहणार अजमेरानगर, धुळे यांनी केली असल्याचे समजल्याने त्याचा शोध घेण्याकामी उपविभागीय पोलीस अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखा या दोन्हीचं संयुक्त पथक त्या ठिकाणी गेलेलं होतं आणि त्याचा शोध घेत होतं. तो नंदुरबार ते नवापूर रस्त्यालगत एका पत्र्याच्या शेडमध्ये तो आपल्याला मिळून आला आणि त्याने घरफोडी आणि चोरीतील एकूण 10,02,126 इतक्या किमतीचे सोने चांदीचे दागिने, रोख रक्कम, मौल्यवान वस्तू आणि 2 दुचाकी वाहनं, घरफोडी करण्याकरता वापरलेले साधन साहित्य आणि स्वतःची ओळख लपवण्यासाठी ज्या काही वस्तू वापरात येतात त्या सर्व जप्त करण्यात आलेल्या आहे.